नमस्कार मित्रांनो, आपण विचारही नसेल केला असा खतरनाक ट्विस्ट मालिकेत येणार आहे. मनस्विनीला राजलक्ष्मी माच्या फोनमध्ये आणखी एक पुरावा सापडला, ज्यामध्ये अपहरणाचा ऑडिओ असतो आणि त्यावरून मनस्विनीला समजलंय की खरी तेजस्विनी इतके दिवस कबीरच्या घरी होती. हो मित्रांनो, त्याचबरोबर गौतम तेजस्विनीला रंगे हात पकडतो आणि त्याला समजतं की ही बाई मनस्विनी नसून तेजस्विनी आहे. तर मित्रांनो, हे सगळं कसं काय झालं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया लपंडाव या मालिकेचा 8 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच आजच्या भागात त्यांनी दाखवलंय की मनस्विनी राजलक्ष्मी माचा फोन जोडते आणि फोन ऑन होतो. पण आता अनलॉक करण्यासाठी त्याला पासवर्ड लागेल. तर मनस्विनी पासवर्डचा विचार करायला लागते. मनस्विनी म्हणते पासवर्ड काय असेल? तर मित्रांनो, मनस्विनी 5-6 असे पासवर्ड्स ट्राय करून बघते. पहिलं पासवर्ड ते टाकते किर्लोस्कर, पण ते पासवर्ड नसतं. नंतर ते टाकते कान्हा 1 2 3, पण तो पण पासवर्ड नसतो. त्यानंतर मनस्विनी कबीर असा पासवर्ड टाकून बघते, पण त्याने पण फोन उघडत नाही. आता मनस्विनी विचार करायला लागते. तिच्या डोक्यावरती भर देते आणि मग मनस्विनीला आठवतं. मनस्विनी स्वतःला म्हणते, हा फोन तर म्हातारीचा आहे, राजलक्ष्मी, हे असेल का पासवर्ड? आता मनस्विनी राजलक्ष्मी पासवर्ड टाकते, पण मित्रांनो ते पण पासवर्ड नसतं. मग पासवर्ड असतं तरी काय? आता मनस्विनी वैतागते आणि म्हणते पासवर्ड नाहीये हा. अगं म्हातारे, असा कोणता पासवर्ड ठेवलेस तू? आणि आता मनस्विनीला रिअलाइज होतं. मनस्विनी म्हणते, हा आता लास्ट चान्स आहे. जर आता मी चुकीचा पासवर्ड टाकला तर फोन लॉक होईल आणि मग मला इथून बाहेर पडता येणार नाही. आणि मनस्विनी स्वतःला म्हणते, सरकार थिंक. आता मनस्विनी अशी खाली बसते आणि आठवू लागते. तिला आठवतं की 1-2 दिवसापूर्वीच कान्हाने फोनवर म्हटलं होतं कबीर देवदत्त किर्लोस्कर. जेव्हा कान्हा त्याच्या माशी बोलत होता तेव्हाचं कन्व्हर्सेशन हिला आठवतं आणि मनस्विनी आता म्हणते, देवदत्त हे पासवर्ड असेल का? पण हिला नीट आठवत नसतं. मनस्विनी म्हणते, पण हा देवदत्त नक्की आहे तरी कोण? कबीर पण बोलत होता तेव्हा त्याने देवदत्त या शब्दावर जोर दिला होता. टाकून बघू का असं म्हणून मनस्विनी ते पासवर्ड टाकून बघते. आणि मित्रांनो, माच्या फोनचा पासवर्ड तोच असतो, देवदत्त, आणि माचा फोन अनलॉक होतो. तर मनस्विनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. मनस्विनी स्वतःला म्हणते, फोन अनलॉक झाला? आणि मग ती खुशीने उड्या मारायला लागते. आणि आता मनस्विनीच्या लक्षात येते. ती म्हणते, बापरे, म्हणजे पासवर्ड देवदत्त होतं. आणि बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला म्हणत असते, हे शक्यच नाहीये. या मनस्विनीने कधीच परशू काका आणि काकूला त्यांच्या ओरिजिनल कपड्यामध्ये यायची परमिशन दिलीच नसती. आपण बघितलंय ना, ती तर यांना नोकरांसारखी वागवत होती. आता अचानक ती असं का वागतीये? कान्हा ही नक्कीच मनस्विनी नाहीये. तिथे आता परशू काका आणि मीनाक्षी काकू पण असतात. त्यावर आता कान्हा म्हणतो, हे बघा, असं लगेच तुम्ही कन्क्लुजनवर येऊ नका. कान्हा आता सखीला म्हणतो, 1 मिनिट. आणि कान्हा परशू काका आणि मीनाक्षी काकूला म्हणतो, नक्की तुम्हाला मनस्विनी काय म्हणाली? आता परशू सांगायला लागतो. तर परशू म्हणतो, त्या मनस्विनीने आम्हाला बोलावून घेतलं आणि म्हणाली, तुमच्या कपड्यांचा घाणेरडा वास येतोय. मीनाक्षी म्हणते, आम्ही पण तिला म्हटलं की तुम्हीच तर सांगितलं आम्हाला असे कपडे घालायला. ती म्हणाली, नाही, सरकारच्या घरातले नौकर, मला स्टँडर्ड हवेत. आता कान्हा मुद्दामच विचारतो, हे ते कसं बोलली, म्हणजे प्रेमाने बोलली का? त्यावर आता परशू म्हणतो, प्रेमाने? आणि ती बाई, शक्यच नाही. खरं तर तिला आमच्याकडे बघून घाण वाटत होतं. आता कान्हा सखीकडे वळतो आणि म्हणतो, बघितलं ना, तिला कपड्यांचा यांच्या घाण वास येत होता. तिला किळस वाटत होती म्हणून तिने यांना कपडे चेंज करायला लावलेत. प्रेमाने वगैरे काही नाही हो. तितक्यात तिथे आता गौतमची एंट्री होते आणि गौतमला आश्चर्याचा धक्काच बसतो. गौतम म्हणतो, अरे वा परशू, मीनाक्षी, एकदम तुमचं लुक चेंज. आता परशू म्हणतो, हो, सुबुद्धीच सुचली आहे सरकारला, तिनेच सांगितलं आम्हाला कपडे बदलायला. गौतम म्हणतो, अच्छा, बरं झालं, छान वाटतंय तुम्हाला या कपड्यात बघून. तर गौतम असं रेडी होऊन आला असतो म्हणून सखी विचारते, काका कुठे बाहेर चाललायस का रे? गौतम सांगतो, हो ना, माझ्या पॉलिसी पेपर्सचं काम होतं आणि येताना कुल्फीसाठी बांगड्या पण आणायच्या आहेत. थोडा घाईत आहे, हा मी येतोच, असं म्हणत गौतम तर निघून जातो. पण गौतमला तिथे खरी तेजस्विनी दिसणार आहे मार्केटमध्ये. तर बघा इथे काय होतं, परशू आणि मीनाक्षी त्यांच्या खोलीत निघून जातात. पण सखी काही मनस्विनीचा नाद सोडत नाही. सखी आता म्हणते, मनस्विनी, आणि कान्हाचं लक्ष सखीकडेच असतं. त्याला आता टेन्शन आलं असतं. त्याला पण माहिती आहे की सखी एका गोष्टीच्या मागे लागली की ती सोडतच नाही. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तर तेजस्विनीने फोन करून 12 वर्षापासूनच्या फाईल्स मागितल्या असतात आणि ती सगळं त्यामध्ये चेक करत असते. तिथे एक त्यांच्या कंपनीचा अकाउंटंट असतो.
तर बघा मित्रांनो, तेजस्विनी त्या अकाउंटंटला म्हणते, गेल्या 12 वर्षात एकाही एम्प्लॉईला बोनस का नाही दिला? आता अकाउंटंटला विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, बोनस? तुम्ही बोनस म्हणालात सरकार? तर तेजस्विनी म्हणते, हो बरोबर ऐकलत, मी बोनसच म्हणाले. तर आता हा अकाउंटंट घाबरतच म्हणतो सरकारला, सरकार तुमचा नियम होता ना की तुमची कंपनी नंबर 1 आहे आणि इथे प्रत्येक व्यक्तीला शिकायला मिळतं, इथे काम करायला मिळतं, हेच बोनस आहे, कारण इथला एक्सपिरियन्स काउंट होतो. आता हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं. तेजस्विनी परत एकदा फाईल चेक करते आणि तेजस्विनी म्हणते, मग गेल्या 12 वर्षात 100 एम्प्लॉईज आपली कंपनी सोडून गेलेत का? त्यावर आता अकाउंटंट सांगतो, सरकार ते सोडून नाही गेले, तुम्हीच त्यांना फायर केलं. तर मित्रांनो, तेजस्विनी सरळ डिक्लेअरच करते आणि काय सांगते बघा. ती त्या अकाउंटंटला म्हणते, बरं एक काम करा, आता जे एम्प्लॉईज आपल्या कंपनीमध्ये काम करतायत ना ते सगळ्यांना दिवाळीचा बोनस देऊन टाका. आता हा अकाउंटंट घाबरतो आणि त्याला विश्वासच बसत नाही. तो आश्चर्याने विचारतो, सरकार बोनस? तर तेजस्विनी डोळे काढून बघते त्याच्याकडे. तर तो असा घाबरतच तिथून निघून जातो, कारण मनस्विनी सारखंही वागायला हवं हे तिच्या थोडं तरी लक्षात येतं. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनीने एक एक्का ठेवलाय जो ती बाहेर काढणार आहे, तो कबीरवर भारी पडणार आहे. तर बघूया कसं. आता ही मनस्विनी विचार करायला लागते आणि म्हणते, कोण आहे हा देवदत्त? माझ्या लक्षात का नाही येते? कुठे ऐकलंय का मी नाव? कुठे बघितलंय का या माणसाला? आणि आता मनस्विनी म्हणते, जाऊ द्या, नंतर लक्ष देते मी त्या देवदत्तकडे. फोन अनलॉक झालाय, आधी ते बघते. आणि मनस्विनी पोलिसांना फोन करणार असते, पण मित्रांनो तिथे नेटवर्क नसतं. तर मनस्विनी प्रत्येक कोपऱ्यात चेक करते, पण फोनमध्ये नेटवर्कच येत नाही. आता मनस्विनी तो फोन फेकणार असते, पण तिच्या लक्षात येतं. मनस्विनी म्हणते, नाही, परत ती चूक करू नको सरकार, शांत राहा, हा फोन त्या म्हातारीचा आहे, यात नक्कीच काहीतरी असणार आहे. आता ही मनस्विनी व्हॉट्सअपमध्ये जाते आणि मेसेजेस चेक करते. आणि मित्रांनो, इथेच मनस्विनीला खूप मोठा पुरावा सापडतो. तर अपर्णाचा एक ऑडिओ मेसेज असतो. त्यामध्ये आता अपर्णा म्हणत असते, मा तुम्ही बँगलोरला पोहोचलात ना? आणि हो, तुम्ही नीट गोळ्या घेतायत ना? बघा ना, तुम्ही गेलात आणि तुमच्या पाठोपाठ तेजस्विनी पण गेली. घर अगदी सुनं वाटतंय, ती नाही आहे. तर मित्रांनो, मनस्विनीला विश्वासच बसत नाही. त्यामुळे ती तो ऑडिओ परत एकदा ऐकते. आता मनस्विनी स्वतःला म्हणते, ही तेजस्विनी असं म्हणाली का? आणि त्यानंतर मनस्विनी परत एकदा ऐकते. तिला तर घामच फुटतो हे ऐकून. आणि परत एकदा ती ऑडिओ ऐकते आणि त्यामध्ये तिने स्पष्ट तेजस्विनीच ऐकलं असतं हे तिच्या लक्षात येतं. आता मनस्विनी स्वतःला म्हणते, ही नक्की कोणत्या तेजस्विनीबद्दल बोलतेय? तेजस्विनी पण गेली म्हणजे? आता ही सरकार तिचं डोकं चालवते. आणि मित्रांनो, हिच्या लक्षात येतं. मनस्विनी म्हणते, अच्छा म्हणजे ही तेजस्विनी तिथे कबीरच्या घरी होती तर. आणि आता मनस्विनीच्या लक्षात येतं की सखीने तिला म्हटलं होतं की यापुढे माझ्या सासरी जायचं नाही. आणि सखीने विचारलं होतं की तूच तिथे गेली होतीस, आणि ती जर तू नव्हती तर कोण होतं? जेव्हा सरकारने म्हटलं होतं की ती मी नव्हतीच. आणि आता मनस्विनीच्या लक्षात येतं. ती म्हणते, अच्छा म्हणजे तेजस्विनी कबीरच्या घरी होती म्हणून सखीने मला असं विचारलं होतं. बाप रे, याचाच अर्थ सखीने मला नाही तर तेजस्विनीला बघितलं. आता मनस्विनीला सगळं समजतं. मनस्विनी म्हणते, अनबिलिव्हेबल, आता सगळे डॉट्स जुळताय, सगळं लक्षात येत आहे. तेजस्विनी मनस्विनीच्या चेहऱ्याचा मी आजपर्यंत फायदा उचलला, तोच चेहरा तुझा घात करेल. गुरुजी सुद्धा असंच काहीतरी म्हणाले होते की तुझा चेहराच तुझा घात करेल. आता मनस्विनीला ते सगळं आठवतं जेव्हा गुरुजींनी तिला म्हटलं होतं. आणि त्यानंतर मनस्विनी म्हणते, आणि बँगलोरला निघताना कबीरने सुद्धा मला टोमणा मारला होता. तर मनस्विनीला ते पण आठवतं, कारण कान्हाने तिला म्हटलं होतं की हा टॉवेल घे. सत्याचा प्रकाश एवढा असतो ना की माणसांचे डोळे दिपतात ना की डोळे बंद केलेल्यांचे डोळे उघडतात. आता मनस्विनीला हे सगळं आठवतं, ती सगळे डॉट्स कनेक्ट करते. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आता ऑफिसमध्ये तेजस्विनीची चर्चा सुरू असते. तर पिऊन म्हणतो सगळ्यांना, सरकार आज बदलल्यासारखेच वाटतंय. आज पण त्या आल्या ना तर काही वेगळेच वाटल्या. आता सगळेजण हो अशी मांडव लावतात. आता हा जो पिऊन आहे तो म्हणतो, असं वाटलं सरकार नाही तर राघव कामतच्या मिसेसच आहेत, तेजस्विनी कामत. आता तेजस्विनी लपून हे सगळं ऐकत असते. तिला खूप छान वाटते हे ऐकून. आणि तेजस्विनीला राघवची आठवण येते. ती म्हणते, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तर करते ना मी राघव. तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि मित्रांनो, इथे परत एकदा सीन शिफ्ट होतो. आता मनस्विनी स्वतःला म्हणते, एक मिनिट, म्हणजे जर तेजस्विनी कबीरला सापडली आणि जर सखी कबीरच्या घरी गेली होती आणि तिथे तिला तेजस्विनी भेटली, मग तिने
तेजस्विनीला ओळखलं कसं नाही? सखी तर लगेच ओळखेल ना, ही तेजस्विनी आहे म्हणून तिने कसं नाही ओळखलं? आणि ती मला का प्रश्न विचारत होती? पुढे आता मनस्विनी म्हणते, म्हणजे मी आणि तेजस्विनी आमचे चेहरे जरी सेम असले तरी माझं आणि तिचं राहणीमान वेगळं आहे. बोलण्याची, बसण्याची, खाण्याची, पिण्याची सगळीच पद्धत आमची वेगळी आहे. मग तरी सुद्धा सखीने कसं नाही ओळखलं? मनस्विनी याचा विचार करते आणि मग ती स्वतःच म्हणते, अच्छा, म्हणजे सखीने मनस्विनीला ओळखलं नाही. सखीने तेजस्विनीला ओळखलं नाही कारण कबीरने तेजस्विनीला मनस्विनी म्हणून तयार केलंय. हो मित्रांनो, आता मनस्विनीच्या सगळं लक्षात येतं असं ती स्वतःला म्हणते. आणि मग मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो हे रिअलाइज झाल्यावर. आणि हे सगळं रिअलाइज करून मनस्विनीला खूप धक्का बसतो. ती खाली बसते आणि म्हणते, म्हणून सखी तिला ओळखू शकली नाही कारण सखीने तेजस्विनीला मनस्विनी समजलं. आणि मित्रांनो, इतकंच नाही तर मनस्विनी समोर आणखी मोठं सत्य येणार आहे, कान्हाचं. आता ही मनस्विनी कसं तरी स्वतःला सावरते. राजलक्ष्मी माचा फोन तिच्या हाती घेते परत. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा त्याच्या खोलीत असतो. तिथे आता सखी नसते. कान्हा आता कपड्यांच्या घडी घालत असतो. कान्हा म्हणतो, मी तेजस्विनीला मनस्विनी तर बनवलं, पण सखीचा संशय तो तर वाढतच चाललाय. आणि तेजस्विनी पण ना संशय येईल असंच वागतायत. कान्हाला आता टेन्शन आलं असतं. आणि मित्रांनो, कान्हा त्याच्या शर्टची घडी करत असतो तर त्यातून एक रिंग खाली पडते. कान्हा पटकन ते रिंग उचलतो आणि कान्हाला आठवतं की ही रिंग तेजस्विनी कामतची आहे, जी त्याने सोनाराकडून विकत घेतली होती. कान्हा आता स्वतःला म्हणतो, ही अंगठी जर सखीच्या हाती लागली तर तिला तर माझ्यावर अजून संशय येईल. आधीच ती मला म्हणते की तुला काही विचित्र वाटत नाही का मनस्विनीचं वागणं. आता कान्हा म्हणतो, कुठे लपू ही अंगठी? कान्हा आता विचार करतो, बेड खाली लपू का, बॅग मध्ये ठेवू का? पण कान्हाला एकही ऑप्शन आवडलेलं नसतं. त्याला वाटत असतं की सखी लवकरच पकडेल. कान्हा आता आणखी विचार करतो. कान्हा आता शोकेस मध्ये बघतो. तिथे आता एक खेळणं ठेवलं असतं. कान्हा म्हणतो, या खेळण्यात लपवलं तर कुल्फीच्या लक्षात येईल. तिने हे खेळायला घेतलं तर प्रॉब्लेमच व्हायचा. आणि बघा मित्रांनो, काय होतं, कान्हा असं चालत जातो आणि त्याची ठोकर लागते त्याच्या बूटला. मग त्यामध्ये त्याला सॉक्स दिसतो. तर कान्हा असा विचार करतो की यामध्ये ठेवतो म्हणून. आणि कान्हा तसंच करतो. एका टिश्यू मध्ये तो अंगठी अशी गुंडाळतो आणि त्यानंतर तो टिश्यू तो त्याच्या सॉक्स मध्ये टाकतो आणि अंगठी तिथे लपवून ठेवतो. तेजस्विनीची अंगठी सखीच्या हाती लागू नये म्हणून. आणि मित्रांनो, कान्हा ती अंगठी बरोबर टाकतच असतो तर तितक्यात अचानक कान्हाच्या खांद्यावरती सखी हात ठेवते. कान्हा एकदम दचकतो आणि तो सॉक्स त्याच्या मागे लपवतो. पण मित्रांनो, तेजस्विनीच्या हे लक्षात येणार का? कारण तेजस्विनीला पण माहिती नाही आहे की अंगठी कान्हाकडे आहे. आणि आता कान्हाने अंगठी लपवली आणि तो दचकलाय. त्यामुळे सखीला नक्कीच संशय येणार आणि ती कान्हाला जाब विचारणार. कान्हा काय उत्तर देतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतम तेजस्विनीला मार्केटमध्ये रंगे हात पकडतो. जेव्हा ती गजरा घेत असते ना, तेव्हा गौतमच्या लक्षात येतं की तेजस्विनी वहिनी असंच करायची. तर मित्रांनो, मागे पण गौतमलाच पहिले कळलं होतं. यावेळी सुद्धा कळणार का की ही खरी तेजस्विनी कामत आहे? आणि दुसरीकडे मनस्विनी म्हणते की कबीर, देवदत्त किर्लोस्कर, मी माझा पत्ता अजून टाकलाच नाहीये. माझा पत्ता टाकेल तेव्हा संपूर्ण खेळच बदलून जाईल. ही सरकार आहे, नशीब मी बदलतच नाही तर लिहिते सुद्धा. तर बघूया मित्रांनो, मनस्विनीकडे असं काय आहे ज्याचा तिने इथे उल्लेख केलाय. आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्ये कळेलच. मित्रांनो, आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.